नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या तासाला आपण टॅक्झॉनॉमिकल टूल्स याच्यावरती चर्चा करत होतो, ज्यामध्ये आपण पहिलं टॅक्झॉनॉमिकल टूल म्हणजे हर्बॅरियम याच्यावरती चर्चा केली आहे. आजच्या तासाला दुसरा टॅक्झॉनॉमिकल टूल बॉटॅनिकल गार्डन्स याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. गार्डन या शब्दाचा आपण अर्थ घेतो बाग किंवा बगीचा, की ज्या ठिकाणी आता आपल्या घरामध्ये देखील आपण जर एखादं बाग तयार करायचं असेल तर आपण काही निवडक वनस्पती त्या ठिकाणी लावत असतो आणि त्याचं त्या ठिकाणी पद्धतशीरपणे काळजी घेत असतो. त्याच पद्धतीनं लार्ज स्केलमध्ये म्हणजे मोठ्या भागामध्ये वनस्पती जे आहेत त्यांची लागवड केली जाते, त्यांची शास्त्रीय पद्धतीनं संगोपन केलं जातं आणि नैसर्गिक पद्धतीने त्यांची वाढ केली जाते. प्रत्येक वनस्पतीला त्या ठिकाणी शास्त्रीय नाव, त्याची फॅमिली आणि लोकल नेम याचं त्या ठिकाणी लेबलिंग केलं जातं. तर बॉटॅनिकल गार्डनच्या मदतीने देखील आपण शास्त्रीय पद्धतीनं टॅक्झॉनॉमी म्हणजे वनस्पतींच्या वर्गीकरणाचा अभ्यास करू शकतो आणि त्याचा नॉलेज जे आहे त्या नॉलेजचा वापर आपण वेगळ्या कारणासाठी करू शकतो. संवर्धनही करणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून बॉटॅनिकल गार्डन्स याच्या संदर्भात थोडक्यात माहिती आपल्याला आपल्या या चॅप्टरमध्ये दिली आहे. पहा, त्याची व्याख्या अशी केली जाते. बॉटॅनिकल गार्डन्स आर द प्लेसेस वेअर प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. वेगळ्या भागातून म्हणजे जगातील वेगळ्या भागातून या ठिकाणी वनस्पती गोळा केल्या जातात. ऑल दीज प्लांट्स आर ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन अ इन व्हिवो मॅनर असं म्हटले आहे. तर हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. इन व्हिवो हा एक लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ असा होतो नॅचरल कंडिशन, नैसर्गिक कंडिशनमध्ये. पाठीमागच्या तासाला आपण इन व्हिट्रो हा शब्द वापरलेला होता. इन व्हिट्रो म्हणजे काय? इन ग्लास किंवा आउटसाईड द नॅचरल कंडिशन. इथं मात्र इन व्हिवो म्हणजे इन नॅचरल कंडिशन असाच अर्थ घ्यायचा. नैसर्गिक कंडिशनमध्ये आपण त्या वनस्पतींची वाढ करू शकतो. फक्त फरक असा आहे, या ठिकाणी आपण जगभरातील वेगळ्या वनस्पतींच्या प्रजाती गोळा करायच्या, शास्त्रीय पद्धतीने त्यांची लागवड करायची, पद्धतशीर त्यांची मांडणी करायची, त्यांची वाढ करायची आणि त्याच पद्धतीनं त्या वनस्पतीला लेबल दिले जातात. लेबल म्हणजे त्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव काय आहे तो भाग, त्या ठिकाणी त्यावेळेस त्याचं कॉमन नाव ज्याला आपण लोकल नेम किंवा व्हर्नॅक्युलर नेम असंही म्हणू शकतो आणि बऱ्याच वेळेस त्या वनस्पतीच्या फॅमिलीचा देखील त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. कुठल्या फॅमिलीमध्ये ते मोडतात वगैरे या स्वरूपात. तर अशा स्वरूपात बॉटॅनिकल गार्डन्स तयार केले जातात. बॉटॅनिकल गार्डनलाच बॉटॅनिक गार्डन असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. वनस्पतींचं संवर्धन करून त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं आणि त्याची माहिती वेगळ्या अभ्यासासाठी वापरणं हा त्या ठिकाणी महत्त्वाचा उद्देश असणार आहे. वनस्पतींची लागवड करत असताना इन व्हिवो मेथडचे वापर केले जाते. इन व्हिवो म्हणजे नॅचरल कंडिशन आहे, त्याच कंडिशनमध्ये आपण त्यांना वाढवायचं आहे. हा भाग महत्त्वाचा आहे. फक्त अभ्यासासाठी मात्र प्रोटेक्शन देणं वगैरे महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. तर बॉटॅनिकल गार्डन जे आहेत त्याचं आणखीन एक महत्त्वाचं काय वैशिष्ट्य लक्षात घ्या. तर खाली एक फोटो दाखवलेला पहा. हे बनियन ट्री म्हणजे वडाच्या झाडाचं चित्र आहे, जे आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. बॉटॅनिकल गार्डन कोलकाता या ठिकाणचे हे वनस्पती आहे. त्याची माहिती दिली आहे, ते मी तुम्हाला नंतर वाचून दाखवेन. पहा, हा एक भाग. त्याच्यानंतर ही एक माहिती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. पहा, पाठीमागच्या तासाला देखील लुका घेनी या सायंटिस्टचा आपण विचार केला होता, ज्यांनी हर्बॅरियमची टेक्निक त्या ठिकाणी शोधून काढली. त्याच पद्धतीने या सायंटिस्टचं आणखीन एक महत्त्वाचं कंट्रीब्युशन असं आहे, या सायंटिस्टनी जगातील पहिली बॉटॅनिकल गार्डन जी आहे ती तयार केली आहेत पिसा या ठिकाणी. पहा, मी वाचून दाखवतो. इन 1543 फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड, हा पण महत्त्वाचा आहे. फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड वॉज इस्टॅब्लिश्ड बाय अन इटालियन प्रोफेसर लुका घेनी ॲट पिसा, इटली. बॉटॅनिकल गार्डन ॲट क्यू इन इंग्लंड इज नोन फॉर लार्जेस्ट कलेक्शन ऑफ मोर दॅन 30,000 स्पेसिमन्स. आता ह्या एवढ्या पॅरेग्राफमध्ये 2 पॉईंट त्या ठिकाणी महत्त्व दिले आहेत. फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन जे आहे ते इटालियन प्रोफेसर लुका घेनी यांनी इस्टॅब्लिश केले आहेत पिसा, इटलीमध्ये. तर जगातील सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन जे आहे इंग्लंड या ठिकाणी स्थित असणारं क्यू गार्डन, त्याला रॉयल बॉटॅनिकल गार्डन क्यू असंही त्या ठिकाणी म्हटलेले आहेत. तर इथलं इंग्लंडमध्ये असणारे हे क्यू गार्डन जे आहे त्या ठिकाणी साधारणपणे 30,000पेक्षा जास्त स्पेसिमन जे आहेत, प्रिझर्व प्लांट्स जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि 7 दशलक्षपेक्षा जास्त हर्बॅरिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा एक भाग लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा काय पॉईंट आहे, तर रॉयल बॉटॅनिकल गार्डन हे मगाशी तुम्हाला सांगितलं बा, लार्जेस्ट बॉटॅनिकल गार्डन इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात मोठं बॉटॅनिकल गार्डन कुठलं आहे, तर रॉयल बॉटॅनिकल गार्डन
इन क्यू इंग्लंड, या ठिकाणी लक्ष घ्या. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. रॉयल बॉटॅनिकल गार्डन इन क्यू इंग्लंड, नोन ॲज द लार्जेस्ट बॉटॅनिकल गार्डन इन द वर्ल्ड. धिस 300 एकर गार्डन म्हणजे 300 एकर क्षेत्र त्या ठिकाणी आहे. धिस 300 एकर गार्डन नियर लंडन इज होम टू द वर्ल्ड्स बिगेस्ट कलेक्शन ऑफ लिव्हिंग प्लांट्स. सगळ्यात मोठ्या कलेक्शन त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण काय लक्ष घ्यायचं, रॉयल बॉटॅनिकल गार्डन इन क्यू इंग्लंड इज द लार्जेस्ट बॉटॅनिकल गार्डन इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात मोठं गार्डन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट दुसरं, आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं गार्डन कुठलं आहे, तर इंडियन बॉटॅनिकल गार्डन. इंडियन बॉटॅनिकल गार्डन. नाऊ धिस बॉटॅनिकल गार्डन इज पॉप्युलर नोन ॲज आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बॉटॅनिकल गार्डन. फॉर्मरली त्याचं पूर्वीचं नाव होतं रॉयल बॉटॅनिक गार्डन और बॉटॅनिकल गार्डन इन हावरा, वेस्ट बेंगाल, पश्चिम बंगालमध्ये. फेमस फॉर इट्स इनॉर्मस कलेक्शन. भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी वनस्पतींचं कलेक्शन आहे. इनॉर्मस कलेक्शन ऑफ ऑर्किड्स. ऑर्किड ह्या वनस्पती ज्या आहेत त्यांना इपिफॅट्स असं म्हटलं जातं, जे मोठ्या वनस्पतींच्या फांद्यावरती वाढलेले असतात. फक्त आधारासाठी वाढतात. त्या वनस्पती त्या मुख्य वनस्पतीला कुठल्याही प्रकारची इजा पोचवत नाहीत, आधारासाठी वाढतात. ऑर्किड्स मोठ्या प्रमाणात त्यांना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर धिस गार्डन इज ऑल्सो वेल नोन फॉर बांबूज, पाम्स, पाम वृक्षासाठी प्रसिद्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँड प्लांट्स ऑफ द स्क्रू पाईन जीनस पॅन्डॅनस. तर पॅन्डॅनस जीनसमध्ये असणारे काही पाईन वृक्ष जे आहेत त्यांच्यासाठी देखील हे गार्डन त्या ठिकाणी फेमस आहे. तर कलकत्ता या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचं आहे जे जास्त फेमस आहे. हे बॉटॅनिकल गार्डनचे काही फोटोज जे आहेत ते या ठिकाणी असे दाखवलेत. अशा स्वरूपात त्या ठिकाणी त्यांची मांडणी वगैरे केलेली असते. तुम्ही इंटरनेटवरती ही माहिती सर्च करू शकता. आणखी जर जास्त माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर हे सगळं त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन्स आहेत. पहा, हा एक भाग लक्ष घ्या. हा एक पॉईंट त्या ठिकाणी मी वाचून दाखवतो. बॉटॅनिकल गार्डन कोलकाता 255 इयर ओल्ड बनियन ट्री जे आहे. बनियन ट्री म्हणजे वडाचं झाड. या ठिकाणी महत्त्वाची एक माहिती शेअर करण्यासारखी आहे. तर वडाचं झाड जे आहे या ठिकाणी दाखवलेलं, त्याच्या अनेक प्रॉप रूट्स आहेत. प्रॉप रूट म्हणजे ज्याला आपण पारंब्या म्हणतो. पारंब्यांना प्रॉप रूट असं म्हटलं जातं. त्यांची संख्या देखील या ठिकाणी जास्त आहेत. इथली माहिती बघा मी वाचून दाखवतो. ग्रेट बनियन ट्री, भला मोठा वडाचा वृक्ष तुम्ही म्हणू शकता. बनियन ट्री वटवृक्ष आपण असं म्हणूया, वडाचं झाड. द ग्रेट बनियन ट्री इज वन ऑफ द ग्रेटेस्ट अट्रॅक्शन्स अँड लँडमार्क ऑफ इंडियन बॉटॅनिक गार्डन. द ट्री, त्याचं शास्त्रीय नाव आहे फायकस बेंगालेन्सिस. वडाचं शास्त्रीय नाव आहे फायकस बेंगालेन्सिस. त्याची फॅमिली आहे मोरेसी. इज मोर दॅन 250 इयर्स ओल्ड. 250 वर्षापेक्षा जास्त वय झालेली ही वनस्पती आहे. अँड स्प्रेडेड ओव्हर अन एरिया ऑफ अबाउट 1.5 हेक्टर्स. बघा, त्या वनस्पतींची व्याप्ती जी आहे, पसारा जो आहे तो साधारणपणे 1.5 हेक्टर एवढा आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आपण विचार घेतो. त्या अर्थानं 4.5 ते 4 एकर क्षेत्रामध्ये एकच वडाचं झाड त्या ठिकाणी पाहायला मिळतं. विथ अबाउट 2000 प्रॉप रूट्स. त्या वनस्पतीला साधारणपणे 2000 त्या ठिकाणी पारंब्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रॉप रूट म्हणजे वडाच्या पारंब्या. जे ह्या डायग्राममध्ये हे सगळे दाखवले ना, हे सगळे सगळे वडाच्या पारंब्या जे आहेत ते असे पाहायला मिळतात. त्यांची संख्या साधारणपणे 2000 आहेत असं म्हटलं जातं. 4 एकर क्षेत्रामध्ये म्हणजे 1.5 हेक्टरमध्ये वनस्पती पसरली आहेत. पुढचा पॉईंट बघा. अ वंडर इन प्लांट किंगडम म्हणजे एक गुड म्हणू शकता. द ट्री ऑक्युपाईज इट्स पोझिशन इन द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. म्हणजे गिनीज बुकमध्ये या ठिकाणी ह्या वनस्पतीची नोंद आहे. हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तर हे एक दिलेलं आहे पहा. कोलकाता या ठिकाणी असणारे ग्रेट इंडियन बनियन ट्री तुम्ही म्हणू शकता, वडाचं झाड. अतिशय मोठं झाड त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा एक जनरल पॉईंट त्या ठिकाणी याच्यामध्येच कव्हर करूया आपण. कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. जैवविविधतेचं संरक्षण करणं का गरजेचं आहे, हा भाग याच्यामध्ये महत्त्वाचा दिलेला आहे. बायोडायव्हर्सिटी इज द डिग्री ऑफ व्हॅरिएशन ऑफ लाईफ फॉर्म्स इन अन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. आपल्या सभोवताली जी परिसंस्था आपल्याला पाहायला मिळते, त्या परिसंस्थेमध्ये आपल्याला अनेक वनस्पती पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये असणारी वैविध्यता आपल्याला पाहायला मिळते. हा भाग त्या ठिकाणी दिलेला आहे.
बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. परिसंस्थेची जी स्थिरता आहे ती स्थिरता मेंटेन करण्यासाठी जैवविविधता त्या ठिकाणी आवश्यक असते. जेवढे सजीव जास्त आहेत, जेवढ्या वनस्पती जास्त आहेत, तेवढा इकोसिस्टम जो आहे तो स्टेबल त्या ठिकाणी असू शकतो. त्याची कॉम्प्लेक्सिटी देखील त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. द एक्सटेंट ऑफ कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत. तुम्ही जंगलांचा विचार करा. जंगलामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात. ते जर तुम्ही कुरणामध्ये विचार केला तर कुरणामध्ये गवतांचं प्रमाण जास्त असतं, पण जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात. तो पॉईंट या ठिकाणी मेन्शन केला आहे. द एक्सटेंट ऑफ कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत अँड डेन्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी, जैविकतेची घनता कॅन बी रिगार्डेड ॲज अ मेजर ऑफ हेल्थ ऑफ अन इकोसिस्टम. म्हणजे त्या भागामध्ये किती प्रकारच्या वनस्पती आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, या सर्वांवरती त्या परिसंस्थेचे हेल्थ अवलंबून असतात. म्हणजे ते इकोसिस्टम जे आहे ते किती स्वरूपात त्या ठिकाणी स्टेबल आहे हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जर सर्व प्रकारच्या वनस्पती किंवा मोठ्या प्रमाणात, आता काश्मीरचा भाग तुम्ही विचार घ्या. काश्मीरच्या भागामध्ये जर तुम्ही बघितला तर जैवविविधता आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतेच. हिमालयाच्या पर्वतरांगा तुम्ही विचार घेऊ शकता, तिथं बायोडायव्हर्सिटी जी आहे ती सगळ्यात त्या ठिकाणी जास्त आहे. हा एक भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पॉप्युलेशन आता हा पॉईंट इथं महत्त्वाचा आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. अँड पुढचा पॉईंट आणखीन त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे, एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस. एक्सप्लॉयटेशन याचा अर्थ काय घ्यायचा, आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेणे. म्हणजे जे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा आपण म्हणजे मानव आज अलीकडं त्याचा दुरुपयोग करत आहोत आणि त्याचेच इफेक्ट आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित करोना देखील त्याचाच एक त्या ठिकाणी परिपाक तुम्ही म्हणू शकता. लोकसंख्येचा विस्फोट आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अविवेकीपणे वापर करणं. एक्सप्लॉयटेशन म्हणजे स्वार्थासाठी उपयोग करून घेणे असाच त्याचा अर्थ होतो. रिसोर्सेस साधनसंपत्ती आपण असं म्हणूया. पॉप्युलेशन एक्सप्लोजन लोकसंख्येचा विस्फोट अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस प्रमाणापेक्षा जास्त नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करणे ह्या रिझल्टेड अ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. जैवविविधता आता नष्ट व्हायला सुरुवात झालेली आहेत ॲट ॲन अलार्मिंग रेट असं म्हणतात. अलार्मिंग रेट म्हणजे काय, प्रचंड वेगानं. उदाहरणार्थ समजा एखादं जर झाड आपण तोडलं असेल आणि ते झाड जर वाढवायचा विचार केला तर कदाचित त्या झाड वाढण्यासाठी 40-50 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. मग मोठमोठ्या मशिनरींच्या साहाय्यानं जर ह्या वनस्पती आपण तोडायला सुरुवात केल्या तर काही दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आज जंगलं आहेत तो भाग पूर्णपणे वाळवंटी प्रदेश म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून असं म्हटले आहेत अलार्मिंग रेट म्हणजे काय, काळजी करण्यासारखं त्या ठिकाणी हे घटक आहेत आणि म्हणून कॉन्झर्वेशन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कॉन्झर्वेशन त्याचे संगोपन करणं. कॉन्झर्वेशन इन्व्हॉल्व्स अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन, स्टॉप आर इव्हन रिव्हर्स द लॉस इन द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे कॉन्झर्वेशन जर करायचं असेल तर काय करावं लागतात, तर हा जो रेट आहे अलार्मिंग रेट जो आहे म्हणजे वेगानं झाडांची कत्तल करणे किंवा झाडं नष्ट करणे किंवा जंगल नष्ट करणे ह्याचा आपल्याला रेट कमी करावा लागतो किंवा स्लो करावा लागतो. मग त्यासाठी काय उपाय करायचे, तर गव्हर्नमेंट वेगळ्या ठिकाणी काही कायदे तयार केले आहेत. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट असणार आहे किंवा त्याच्यानंतर दुसरं सोशल फॉरेस्टसारखे कन्सेप्ट घेतले आहेत. म्हणजे सामाजिक वनीकरण केले आहेत की ज्या सामाजिक वनीकरणामुळं प्रेझेंट फॉरेस्ट जे आहे त्याच्यावरचा जो लोड आहे तो लोड त्या ठिकाणी कमी पडायला सुरुवात होतो. तर वेगळे उपाय त्या ठिकाणी करायला सुरुवात केले आहेत. जगभरातील वेगळे सायंटिस्ट म्हणा किंवा तिथले त्या ठिकाणी गव्हर्नमेंट या ठिकाणी प्रोटेक्शन करण्याचा प्रयत्न करतात. तरी देखील हा प्रॉब्लेम चालूच आहे. कॉन्झर्वेशन इन्व्हॉल्व्स म्हणजे आपण त्याचं संगोपन कसं करायला पाहिजे, अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन म्हणजे वेग कमी करणे, ऑर स्टॉप ऑर इव्हन रिव्हर्स द लॉस त्या ठिकाणी होऊ द्यायचं नाही. द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचा नैसर्गिक अधिवास जो आहे तो त्या ठिकाणी आपण नष्ट करता कामा नयेत. हा भाग लक्षात घ्या. दिस इज नोन ॲज इन सिच्यू कॉन्झर्वेशन. इन सिच्यू कॉन्झर्वेशन म्हणजे काय, आता पृथ्वीवरती जे फॉरेस्ट आहेतच त्या फॉरेस्ट त्याच ठिकाणी आहे त्याच पद्धतीने त्याचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे जंगलतोड त्या ठिकाणी होऊ द्यायची नाहीत, त्याचं संरक्षण करणं. मग तुम्ही कायदे करा किंवा त्या ठिकाणी वेगळे लॉज तयार करून प्रोटेक्शन करू शकता. कायद्याचा धाक दाखवून देखील आपल्याला ते कॉन्झर्वेशन करता येतं. तर इन सिच्यू कॉन्झर्वेशन म्हणजे काय, नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याच अवस्थेमध्ये आपण ते मेंटेन करणं, ह्याला तुम्ही इन सिच्यू कॉन्झर्वेशन असं म्हणू शकता. आणि याचा उलटा दुसरा भाग आहे एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन. एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन म्हणजे काय, ज्या वनस्पती एंडेंजर कॅटेगरीमध्ये गेलेत, नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत, त्याचं आपण काय करायचं, लॅबोरेटरीमध्ये किंवा बाजूला त्या ठिकाणी संगोपन करणं, ह्याला आपण एक्स सिच्यू कॉन्झर्वेशन असं म्हणू शकतो. पण आहे त्याच नैसर्गिक अवस्थेमध्ये सजीवांचं किंवा वनस्पतींचं संरक्षण करणं याला इन सिच्यू कॉन्झर्वेशन असं म्हटलं. पुढचा पॉईंट, व्हाय डज द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी मॅटर. म्हणजे बायोडायव्हर्सिटी लॉस का त्या ठिकाणी मॅटर करतं, तर त्यामुळे त्या ठिकाणी इकोसिस्टम जो आहे तो इम्बॅलन्स होतो आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. फॉर मेनी पीपल
इट इज अ सिम्पल मोरल ऑर इथिकल इश्यू. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते बायोडायव्हर्सिटी नष्ट करणं हा जो भाग आहे तो आपल्या नैतिकतेला धरून नाही, पण त्याचं जर एन्व्हायरमेंटल इफेक्ट जर बघितलेत तर खूप मोठा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ ग्लोबल वॉर्मिंगसारखे घटक आज आपल्याला पाहायला मिळतात. जागतिक तापमानवाढ हे जंगलतोडीचंच एक महत्त्वाचं कारण आपण म्हणू शकतो. फॉर मेनी पीपल इट इज अ सिम्पल मोरल ऑर इथिकल इश्यूज. नीतिमूल्यांचाच एक विचार असं वाटतं, बट वी शेअर अवर प्लॅनेट विथ अ ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स. आपल्याबरोबर दुसऱ्या सजीवासाठी देखील हे प्लॅनेट आपण शेअर करत असतो अँड वी हॅव नो राईट टू हार्म देम. म्हणजे वन्य प्राण्यांना आपण इजा करणं बरोबर नाहीत. लक्षात घ्या, आपण प्रमाणापेक्षा जास्त त्याचा वापर केल्यामुळं आज जंगलातील हिंस्र प्राणी जे आहेत ते जंगलातील त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळं शहरामध्ये यायला सुरुवात झाली आहेत. बऱ्याच वेळेस तुम्ही पाहता बऱ्याच शहरामध्ये वाघ किंवा बिबट्या वगैरे आलेल्या आपण पाहतो. हे जंगलतोडीचीच अनेक कारणं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आपल्याला त्यांचा नैसर्गिक अधिवास जो आहे तो नष्ट करण्याचा कुठलाही अधिकार नाही असंच म्हणावं लागेल. बायोडायव्हर्सिटी हेल्प्स टू मेंटेन स्टॅबिलिटी ऑफ इकोसिस्टीम. परिसंस्था मेंटेन करण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. लॉस ऑफ वन व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम कॅन अफेक्ट एंटायर इकोसिस्टीम. एखादी व्हरायटी जर पूर्णपणे नष्ट झाली तर कदाचित त्या परिसंस्थेवरती खूप मोठा इफेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो. उदाहरणार्थ जर आपण जंगलामध्ये गवतांचा विचार केला, समजा गवतांचं प्रमाण जर कमी झालं तर त्या गवतावरती अवलंबून असणारे शाकाहारी प्राण्यांचं देखील प्रमाण कमी होणार किंवा त्यांच्यावरती इफेक्ट होणार आणि ते कमी झाले की आपोआपच त्या ठिकाणी कार्निवर्स यांच्यावर देखील तो इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून अन्नसाखळीमध्ये प्रत्येक घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती आपल्याला कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे. अन्यथा निसर्ग जो आहे तो निसर्गाचा समतोल बिघडला की वेगळे इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. हा सगळा भाग जो आहे तो जनरल पॉईंट आहेत. आपल्याला ते कळावं म्हणून या ठिकाणी हा भाग दिलेले आहेत. आपल्याला फक्त एवढं लक्ष घ्यायचं या पॉईंटच्या आधारे बॉटॅनिकल गार्डन्स म्हणजे काय आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.